जय भीम मित्रांनो. राजा म्हणजे फक्त सिंहासनावर बसणारा माणूस नसतो. राजा म्हणजे आपल्या प्रजेसाठी लढणारा योद्धा असतो. आणि तसाच राजा ज्याने जातीचा भेद केला नाही, ज्याने गरिबांना आपले मानले, ज्याने शिक्षणाचा हक्क सर्वांना दिला, ज्याने आरक्षण देऊन हजारो वर्षाच्या अन्यायाला पहिला मोठा धक्का दिला, आणि ज्याने एका तरुण विद्वानाला ओळखून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भारताला विश्वरत्न, भारतरत्न, कायदे पंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलं. तो राजा म्हणजे ज्या राजाने जातपात न पाहता रयतेला न्याय दिला, शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले, मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची ऐतिहासिक सुरुवात केली आणि समतेचा दीप प्रज्वलित केला. अशा सामाजिक न्यायाचे महान पुरस्कर्ते, बहुजनांचे कैवारी, लोककल्याणकारी राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. आज 26 जून राजश्री शाहू महाराजांची 152वी जयंती. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांचा सुरुवातीचा संघर्ष कसा होता. त्यांनी महिलांसाठी कोणते क्रांतिकारी कायदे केले, वंचित बहुजन आणि दलित समाजांसाठी त्यांनी काय कार्य केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कशी साथ दिली, आणि शेवटी राजा खरंच कसा असावा यांचे उत्तर इतिहास स्वतः कसा देतो, हे सगळं आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत. कारण प्रत्येक इतिहास नवीन सत्य तुमच्या समोर येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा प्रेरणादायक इतिहासाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. मित्रांनो, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कांगल येथील लक्ष्मी विलास राजवाड्यात खाडगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव होते यशवंतराव खाडगे. वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब खाडगे. आईचे नाव राधाबाई खाडगे. कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांच्या अकाली निधन झाले आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं. त्या क्षणापासून त्यांचे नाव झाले शाहू छत्रपती. म्हणजे एका जहागीरदार घराण्यातील मूळ नियतीच्या एका वळणावर कोल्हापूरच्या छत्रपतीच्या गादीवर वारसा बनले. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला मोठा संघर्ष आणि परिवर्तन होते. त्यांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे झाले. सर फ्रेजर आणि रघुनाथराव सबनीस यासारख्या गुरूंकडून त्यांनी इंग्रजी, संस्कृती, इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाच्या विचारांचा त्यांच्या जडणघडणावर खोलवर प्रभाव पडला. लहान वयातच त्यांना शिकवले गेले, राजा म्हणजे लोकांचा सेवक, राजा म्हणजे न्याय. आणि 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांना प्रत्यक्ष राज्याधिकार मिळाला. त्या दिवसापासून त्यांनी एक गोष्ट मनाशी पक्की केली, माझे राज्य फक्त श्रीमंतासाठी नाही, तर गरीब, शेतकरी, कामगार, दलित, मागासवर्गीय आणि प्रत्येक सामान्य माणसासाठी असेल. शाहू महाराज हे राजवाड्यात बसून राज्य करणारे नव्हते. ते स्वतः गावोगावी फिरत शेतकऱ्यांच्या शेतात जात, कामगारांच्या वस्तीत जात, लोकांचे प्रश्न प्रत्यक्ष ऐकत आणि महत्वाचे म्हणजे तिथल्या तिथेच निर्णय घेत. एका अस्पृश्य विद्यार्थ्याला भेटण्यासाठी एक राजा स्वतः त्यांच्या वस्तीत जातो, ही गोष्ट त्या काळात क्रांतिकारी होती. कारण तेव्हा राजांनी प्रजेला दरबारात बोलवायचे, प्रजेकडे जायचे नाही. शाहू महाराजांनी हा प्रवाह उलटा फिरवला. त्यांनी शेतीसाठी राधानगरी धरण उभारले, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला, सहकारी संस्था उभारल्या आणि शाहूपुरी सारखी व्यापारपेठ निर्माण केली, जेणेकरून सामान्य माणसांच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळेल. राजा कसा असावा याचे हे पहिले उत्तर होते. राजा तो जो आपल्या प्रजेच्या प्रश्नापर्यंत स्वतः पोहोचतो आणि तिथेच त्या प्रश्नाचे निराकरण करतो. त्या काळात भारतात जातीभेद अत्यंत भीषण स्वरूपात होता. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, शाळेत प्रवेश नव्हता, सार्वजनिक विहिरीत पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, सरकारी नोकऱ्यात जागा नव्हती आणि माणूस म्हणून जगण्याचा सन्मान नव्हता. शाहू महाराज गादीवर आले तेव्हा संस्थांच्या प्रशासनात उच्च वर्णांची वर्चस्व होते. संस्थानात 1894 साली एकूण 71 दरबारी अधिकाऱ्यांपैकी 60 उच्चवर्णीय होते. ते पाहून शाहू महाराजांनी ठरवलं, बहुजन समाजातून ही नेमणूक व्हाव्यात. पुढे वेदोक्त प्रकरणात त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न झाला आणि यामुळे जाती विरोधाचा त्यांचा रोष आणखी तीव्र झाला. आणि मग आला इतिहासातील तो ऐतिहासिक क्षण. 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाच्या नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय व अस्पृश्य समाजासाठी तब्बल 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा निर्णय फक्त एक सरकारी आदेश नव्हता, हा भारतातील सामाजिक न्यायाच्या इतिहासातील पहिला मोठा दगड होता. पुढे जाऊन हाच विचार भारतीय राज्यघटनेतील आरक्षण व्यवस्थेचा पाया ठरला. यासोबतच त्यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची प्रथा 1919 मध्ये बंद केली. वेठबिगारी, जबरदस्तीने काम करून घेण्याची प्रथा रद्द केली. अस्पृश्यांसाठी खाजगी नेमणूक केल्या आणि त्यांनी म्हटलं, दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपती सिंहासन सोडावे लागले तरी परवा नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्या काळात मुलींना शिकवणे जवळपास पाप मानले जात असे. विधवा स्त्रींना पुनर्विवाह करणे हे समाजात निशिस्त समजले जात होते. आंतरजातीय विवाहाची तर कल्पनाही करता येत नव्हती. अशा काळात शाहू महाराज ठामपणे म्हणाले, समाज पुढे न्यायचा असेल तर मुलींना शिक्षण द्यावे लागेल. आणि पुढे त्यांनी काय केलं, त्यांनी मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा सुरू केल्या. अस्पृश्य समाजातील मुलींसाठी शाळांना मान्यता दिली आणि त्यांसाठी आर्थिक तरतूद केली. 1917 साली विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला. त्या काळात हे अत्यंत धाडसी पाऊल होते. 1918 साली
आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड ठेवला, जेणेकरून शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचेल. शाहू महाराजांनी हे दाखवून दिलं की समाज सुधारणा हे केवळ भाषणात नसते, ती कायद्यात आणि कृत्रिम उतरावी लागते. रूढी परंपराचे प्रचंड दंडपड असतानाही त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा आणि शिकण्याचा हक्क दिला. हे त्या काळाच्या खूप पुढचे विचार होते. शाहू महाराजांना माहिती होतं शिक्षणाशिवाय समाज बदलणार नाही, म्हणून त्यांनी बहुजन व मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर संस्थानात अनेक वसतिगृह, बोर्डिंग हाऊस सुरू केले. मराठी, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, नाभिक, सोमवंशीय, आर्य, क्षत्रिय अशा वेगवेगळ्या समाज घटकांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारले. यामुळे त्यांना भारतातील वसतिगृह चळवळीचे आद्यजनक म्हटले जाते. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली, तंत्र शिक्षा व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या आणि शिक्षणाच्या नेमणूक करून हजारो गरीब मुला मुलींनी आयुष्य बदलले. आणि आता आपण पोहोचतो आहोत या इतिहासातील सर्वात भावस्पर्य आणि महत्वाच्या भागाकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, दलित आणि वंचित समाजांचा आवाज जगासमोर मांडण्यासाठी. पण आर्थिक अडचणीमुळे हे वृत्तपत्र बंद पडण्याच्या मार्गावर होते. ही गोष्ट शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ 2500 रुपयाची भरघोस आर्थिक मदत दिली आणि मूकनायक पुन्हा सुरू झाले. यानंतर सर्वात ऐतिहासिक प्रसंग म्हणजे 21 आणि 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे भरलेली परिषद. ही परिषद शाहू महाराजांच्या पुढाकाराने आयोजित झाली होती. या परिषदेत अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले आणि शाहू महाराज स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत शाहू महाराजांनी जाहीरपणे सांगितलं, आज मला अस्पृश्य समाजाचा खरा नेता मिळालेला आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित समाजाचे नेते म्हणून घोषित केले आणि आपल्या जनतेला सांगितलं, यापुढे तुम्ही या तरुण नेत्याच्या मागे उभे राहा. एक राजा स्वतः पुढे होऊन एका तरुण विद्वानाला आपल्या समाजाचे नेतृत्व देतो. ही घटना त्या काळात मनाने अभूतपूर्व आणि क्रांतिकारी होती. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, तेव्हाही शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत पाठवली. दोघांमधले नाते इतके जवळचे होते की शाहू महाराजांची मुलगी अक्कासाहेब आणि मुलगा राजाराम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मामा म्हणत असत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले होते, माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगावच्या परिषदेत झाली. मे 1920 मध्ये नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेचे आयोजनही शाहू महाराजांच्या आव्हानावरूनच झाले आणि याही परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व अधिक ठळक होत गेले. मित्रांनो, शाहू महाराजांचे संपूर्ण आयुष्य पाहिल्यावर एक प्रश्न आपोआप मनात येतो, राजा कसा असावा? इतिहास स्वतः याचे उत्तर देतो. राजा तोच जो सिंहासनावर बसण्यासाठी नाही तर प्रजेसाठी लढण्यासाठी जन्माला आलेला असतो. राजा तोच जो जातीच्या भिंती ओलांडून प्रत्येक माणसाला समान मानतो. राजा तोच जो गावोगावी फिरून सामान्य माणसाचे प्रश्न स्वतः ऐकतो आणि तिथेच त्यांचे निराकरण करतो. राजा तोच जो मुलींना शिक्षणाचा हक्क नकारण्यासाठी समाजाला आव्हान देऊन त्यांसाठी शाळा उभारतो. आणि राजा तोच जो आपल्या सत्तेचा वापर स्वतःसाठी नाही तर शोषित वंचित समाजाला त्यांच्या हक्काचा नेता मिळवून देण्यासाठी करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आणि रयतेच्या कल्याणाचा वसा शाहू महाराजांनी अखंडपणे पुढे चालवला आणि त्यातून पुढे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांची सामाजिक क्रांती अधिक बळकट झाली. 6 मे 1922 रोजी अवघ्या 48व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शाहू महाराजांचे निधन झाले. पण त्यांनी पेरलेल्या समतेचे, शिक्षणाचे आणि सामाजिक न्यायाचे बीज पुढे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित करण्या इतके मोठे वटवृक्ष बनले. मित्रांनो, छत्रपती राजश्री शाहू महाराज हे फक्त एक राजे नव्हते, ते समतेचे, शिक्षणाचे आणि सामाजिक न्यायाचे एक चालते बोलते विद्यापीठ होते. आजच्या या जयंती दिनी आपण त्यांच्या विचारांना उजाळा देऊया आणि त्यांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. जय भीम, जय शिवराय, जय शाहू.